नमस्कार सर्वांना. मी तुमचा सर्वांचा लाडका रामजी. टेक सरकार या आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी 2 केंद्र सरकारच्या 2 गव्हर्नमेंटच्या रिक्रुटमेंट घेऊन आलेलो आहोत. याची पात्रता जाणून घेणार आहोत आपण काय असणार आहे. वेतन श्रेणी पाहूया. महत्त्वाच्या तारखा काय असणार आहेत. लोकेशन जॉबचं ठिकाण काय असणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला सॅलरी किती असणार आहे. महत्त्वाच्या तारखा पाहणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. स्किप न करायचा आहे. आणि टेक सरकार चॅनलवरती तुम्ही नवीन आला असताल तर सबस्क्राईब करायचं आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. चॅनल तुमचा आहे. सबस्क्राईब करायचा आहे. लाईक करायचा आहे. काही डिफिकल्टीज जर असेल तर कमेंट्स करायचा आहे. फॉर्मच्या संबंधित असेल. सर्व व्यवस्थित तुम्हाला हा व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पाहायचा आहे. तर काय असणार आहे, जे नाबार्ड आणि आर-बी-आयमध्ये ही भरती असणार आहे. पात्रता काय असणार आहे, हे सर्व आपण पाहणार आहोत. आता ही पहिली जी भरती आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, म्हणजे सर्व जे बँका असतील त्यांना कंट्रोल कोण करते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्याच्यामध्ये ही भरती असणार आहे आर-बी-आयमध्ये. लोकेशन आपल्या मुंबईमध्ये असणार आहे. टोटल पदं किती असणार आहे तिथं? 572 वॅकन्सी असणार आहे. पदाचं नाव काय आहे? ऑफिस असिस्टंट असणार आहे. महत्त्वाच्या तारखा पाहूया आपण. जे इम्पॉर्टंट डेट असणार आहे फॉर्म आवेदन भरण्यासाठी. वेबसाईट लिंक ओपन 15 जानेवारी 2026 पासून तुम्ही 4 जानेवारीपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. नंतर तुम्हाला पेमेंट कधीपर्यंत करायचं आहे? 15 जानेवारी ते 4 जानेवारीपर्यंत तुम्हाला पेमेंट करायचं आहे. टेंटेटिव्ह तुमचे जे एक्झाम असणार आहे ऑनलाईन कधी असणार आहे? फेब्रुवारी 28 ते मार्च 2026 पर्यंत तुमची एक्झाम असणार आहे. तुम्हाला या वेबसाईटवरून जाऊन rbi.org.in ह्या वेबसाईटवरती तुम्हाला जाऊन ऑनलाईन आवेदन करायचं आहे. आता वॅकन्सी पाहूया. वॅकन्सी काय असणार आहे? अहमदाबाद, बेंगळुरू तुमच्या कॅटेगरी वॅकन्सी दिल्या आहेत. आपल्या मुंबई म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. परमनंट केंद्र शासनाची नोकरी आहे ही. तुमची बदली होत नाही आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जे हेड ऑफिस असणार आहे तिथे वॅकन्सी असणार आहे. तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्ही वॅकन्सी पाहू शकता. एस-सीला इथं वॅकन्सी नाही. एस-टीसाठी इथं 11 वॅकन्सी आहेत. ओ-बी-सीसाठी वॅकन्सी नाही. ई-डब्ल्यूसाठी इथं 3 वॅकन्सी आहेत. यू-आर जनरल जे असतील ओपनवाले त्यांच्यासाठी 19 वॅकन्सी आहेत. टोटल इथं आपल्या महाराष्ट्रासाठी 33 वॅकन्सी असणार आहेत. जे हँडिकॅप असतील, एक्स सर्व्हिसमॅन असतील त्यांना पण इथं वॅकन्सी आहेत. हे सर्व तुम्हाला व्यवस्थित रीड करायचं आहे फॉर्म भरायच्या अगोदर. एज रिलेक्शन दिलेलं आहे. तुमचं वय बिटवीन 18 ते 25 मध्ये तुमचं वय असणं खूप महत्त्वाचं आहे, गरजेचं. एस-सी, एस-टीला तुम्हाला इथं 5 वर्षाचं तुम्हाला एज रिलेक्शन दिलेलं आहे. एस-सी, एस-टीला 5 वर्षाची सूट दिलेली आहे. 30 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ओ-बी-सीसाठी इथं 3 वर्षाचं सूट दिलेली आहे. हे पाहू शकता तुम्ही. जे हँडिकॅप असतील, पी-डब्ल्यू जे असतील हँडिकॅप वगैरे त्यांच्यासाठी इथं 10 वर्षाचं एज रिलेक्शन दिलेलं आहे. एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांना इथे 3 वर्षासाठी मॅक्झिमम 50 वर्षापर्यंत दिलेलं आहे. व्यवस्थित चेक करायचं आहे. नंतर तुम्हाला इथं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय दिलेलं आहे? तुम्ही एस-एस-सी पास म्हणजे मॅट्रिक्युलेशन 10वी पासवरती ही आर-बी-आयची भरती असणार आहे. नंतर तुमचं स्कीम ऑफ सिलेक्शन तुमचं ऑनलाईन टेस्ट होणार आहे. त्याच्यामध्ये रिझनिंग असणार आहे. रिझनिंग आहे. जनरल इंग्लिश असणार आहे. सेकंड जनरल अवेअरनेस असणार आहे. न्यूमेरिकल ॲबिलिटी असणार आहे तुमचं. टोटल तुमचे 120 क्वेश्चन असणार आहेत आणि हे टोटल 120 मार्काचं असणार आहे. 90 मिनिटाचा टाईम दिला जाणार आहे तुम्हाला. हे व्यवस्थित तुम्हाला चेक करायचं आहे. आता तुम्हाला इथं पे स्केल खूप छान आहे. पे स्केल पाहू शकता तुम्ही इकडे. पे स्केल दिलेला आहे. 24,250 ते तुम्हाला मंथली जवळपास इथं 53,000च्या आसपास तुम्हाला हे पेमेंट भेटणार आहे. विदाऊट एच-आर-ए असणार आहे हे. पर मंथ तुम्हाला जवळपास 46,029 रुपयापर्यंत हे तुम्हाला पेमेंट पडणार आहे. आता तुमचं वर्क ऑफ नेचर म्हणजे तुमचं वर्क काय असणार आहे? जे ऑफिसचे फायलिंग असतील, रेकॉर्ड असतील, ऑफिसचे जे युटिलिटी असतील, फोटोकॉपीज असतील, झेरॉक्स काढणं किंवा फाईल हँडल करणं किंवा कॉम्प्युटरचे रिलेटेड टायपिंगचे काही कामं असतील, हे तुम्हाला ते ऑफिसमध्ये करणं गरजेचं आहे. आता तुम्हाला इथं एक्झामिनेशन फीस दिलेली आहे. एक्झामिनेशन फीस तुम्ही व्यवस्थित पाहायचं आहे. एस-सी, एस-टीसाठी इथं किती फीस असणार आहे? ₹50 एस-सी, एस-टीला फीस असणार आहे. प्लस 18% जी-एस-टी असणार आहे. जे जनरल ओ-बी-सीवाले कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी इथं ₹450 फीस असणार आहे. प्लस इन्क्लुडिंग तुमचा 18% जी-एस-टी असणार आहे. आणि जे आर-बी-आयचे स्टाफ असतील किंवा अदर्स असतील त्यांच्यासाठी निल म्हणजे इथं तुम्हाला फीस नसणार आहे. हे ध्यानात ठेवायचं आहे.
आता एक्झामिनेशन सेंटर आपल्या महाराष्ट्रामध्ये काय काय असणार आहेत, आता इकडे आपण महाराष्ट्रासाठी पाहूया. महाराष्ट्रामध्ये 16 नंबरला मुंबई असणार आहे. तुम्हाला इथे नवी मुंबई दिलेलं आहे, ठाणे आहे, छत्रपती संभाजीनगर असणार आहे आपलं, इथं पुणे असणार आहे, चंद्रपूर, नागपूर, अमरावती हे सर्व सेंटर दिलेले आहेत. हे व्यवस्थित पाहायचं आहे. आता दुसरी नाबार्डमध्ये हे जे भरती आलेली आहे, नाबार्डमध्ये जे डेव्हलपमेंट असिस्टंटची भरती असणार आहे. नाबार्डमध्ये डेव्हलपमेंट असिस्टंट तुम्हाला 17 जानेवारीपासून हे फॉर्म चालू झालेले आहेत. 3 जानेवारी 2026 पर्यंत हे फॉर्म भरायचं आहे. महत्त्वाच्या डेट दिलेल्या आहेत तुम्हाला. ऑनलाईन ॲप्लिकेशन 17 जानेवारीपासून ते 3 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करायचा आहे. तुमचं फर्स्ट जी एक्झाम असणार आहे, याच्यात 2 स्टेपमध्ये एक्झाम असणार आहे. तर फर्स्ट एक्झाम कधी असणार आहे तुमची 21 फेब्रुवारीला, नंतर सेकंड फेजची एक्झाम असणार आहे 12 एप्रिल 2026ला. व्यवस्थित तुम्हाला रीड करायचं आहे. आता नंबर ऑफ वेकेन्सी दिलेल्या आहेत. फक्त आपलं महाराष्ट्रासाठी पाहूया आपण. 16 नंबरला इथं महाराष्ट्रासाठी दिलेलं आहे. महाराष्ट्रासाठी तुम्हाला टोटल 48 वेकेन्सी असणार आहेत. आता तुम्हाला हे सर्व RBI असेल किंवा तुमचं नाबार्ड असेल, तुम्हाला मराठीमध्ये तुमचं सर्व तुम्हाला व्यवहार वगैरे तुमचे म्हणजे तुम्हाला बोलणं येणं सर्व या गोष्टी वगैरे पेपर वगैरे तुम्हाला मराठीमध्ये असणार आहे. लँग्वेज असणार आहे. आता SCसाठी इथं टोटल 8 वेकेन्सी आहेत. URसाठी 20 असणार आहेत. STसाठी इथं 5 वेकेन्सी आहेत. OBCसाठी 7 वेकेन्सी आहेत. EWSसाठी इथं 8 वेकेन्सी आहेत. हे सर्व तुम्हाला व्यवस्थित रीड करायचं आहे. टोटल वेकेन्सी असणार आहेत इथं 159 वेकेन्सी असणार आहेत टोटल, इन्क्लुडिंग ऑल स्टेट. कारण की इथं अदर स्टेटवाल्याला महाराष्ट्रामध्ये मित्रांनो फॉर्म भरता येत नाही. त्याच्यामुळे एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला महाराष्ट्रातले कॅन्डिडेट इथं अप्लाय करू शकता. स्टेट वाईज दिलेल्या आहेत वेकेन्सी. आता तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय दिलेलं आहे, जे डेव्हलपमेंट असिस्टंट असणार आहे त्यासाठी इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. तुम्हाला व्यवस्थित रीड करायचं आहे. बॅचलर डिग्री म्हणजे तुमच्याकडं जे डिग्री असणार आहे BA BSc जे असेल ते तुम्ही इथं 50% मार्क्समध्ये तुम्ही पास असणं गरजेचं आहे. SC ST जे कॅन्डिडेट असतील त्यांचं सर्व 50% असणं गरजेचं आहे. आता इथं तुम्ही जे नॉलेज ऑफ वर्ड प्रोसेसिंग म्हणजे तुमच्याकडे कॉम्प्युटरचं टायपिंग वगैरे असेल तर तुम्हाला फायद्याचं असणार आहे. पण तुम्हाला कॉम्प्युटरवरती वर्क करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे कंपल्सरी असतील. जसं की तुम्ही टायपिंग, टॅली, एक्सेलवरती, पॉवर पॉईंटवरती काम करणं गरजेचं आहे तुम्हाला इथे. हे व्यवस्थित तुम्हाला रीड करायचं आहे. आता एज रिलेशन दिलेलं आहे तुम्हाला बिटवीन 21 ते 35 वर्षापर्यंत तुम्हाला एज रिलेशन दिलेलं आहे. तुमचं कधीपासून काउंट करणार हे 2 जानेवारी 1991 पासून ते 2005 पर्यंत तुमचं ते एज ग्राह्य धरला जाईल. आता SC STला इथं तुम्हाला 5 वर्ष एज रिलेक्शनमध्ये सूट दिलेली आहे. म्हणजे 35+5 म्हणजे 40 वर्षापर्यंत तुम्ही इथं SC वाले अप्लाय करू शकता. आता OBCसाठी इथं 3 वर्ष एज रिलेक्शन दिलेलं आहे. जे हँडिकॅप असतील, PWBD असतील त्यांच्यासाठी इथं 10 वर्ष प्लस 15 वर्ष दिलेलं आहे. एक सर्व्हिसमॅनसाठी इथं दिलेलं आहे. ते व्यवस्थित तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग चेक करू शकता. नंतर तुमचं जे सिलेक्शन असणार आहे तुम्हाला इथं 2 एक्झाम होणार आहेत. फर्स्ट एक्झाममध्ये तुम्हाला टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज असणार आहे. 40 क्वेश्चन 40 मार्काला असणार आहेत. न्यूमेरिकल ॲबिलिटी दिलेलं आहे इथे 30 क्वेश्चन 30 मार्काला. टेस्ट ऑफ रिजनिंग दिलेलं आहे 100 मार्काचे हे क्वेश्चन असणार आहेत. तुम्हाला टाईम दिलेला आहे इथं 60 मिनिटं असणार आहे सर्व एक्झामसाठी फर्स्ट पेपरसाठी. त्याच्यानंतर तुमची सेकंड एक्झाम असणार आहे, रिजनिंग असणार आहे. सेकंड मेन एक्झाम असणार आहे फर्स्ट पास झाल्यानंतर. तुम्ही सिलेबस पाहू शकता इकडे. नंतर ॲप्लिकेशन फीस दिलेलं आहे. SC STला इथं फीस नसणार आहे. SC STला नील आहे ॲप्लिकेशन फीस. फक्त तुम्हाला जो चार्ज असणार आहे GST इन्क्लुडिंग ₹100 SC STसाठी असणार आहे. अदर जे OBC जनरल असतील त्यांच्यासाठी इथं ₹450 फीस असणार आहे. प्लसमध्ये तुम्हाला इन्क्लुडिंग ₹100 असणार आहे. टोटल 550 फीस असणार आहे. स्टाफसाठी इथं फीस नाही. हे व्यवस्थित तुम्हाला रीड करायचं आहे. आता तुम्ही पे स्केल इथं पाहू शकता. पे स्केल खूप छान आहे. 23,100 ते तुमचं पे स्केल असणार आहे. टोटल इथं 55,700 प्लस तुमच्या सिटी वाईज ते अकॉर्डिंग चेंज होईल. टोटल तुम्हाला इथं 46,500च्या आसपास तुम्हाला ते भेटणार आहे. आता एक्झामिनेशन सेंटर आपण पाहूया आपल्या महाराष्ट्रामध्ये काय असणार आहे. महाराष्ट्रामध्ये अमरावती, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर असणार आहे, चंद्रपूर असणार आहे. हे तुम्हाला व्यवस्थित पाहायचं आहे. तुम्हाला सेंटर वगैरे फॉर्म भरताना व्यवस्थित टाकायचं आहे. सोलापूर आहे हे व्यवस्थित. मित्रांनो ही जर माहिती आवडली असेल तर आपल्या टेक सरकार चॅनलला सबस्क्राईब करा. मी इथं
QR कोड दिलेला आहे, स्कॅनर दिलेला आहे. तुम्ही त्याला स्कॅन करून चॅनलला डायरेक्ट सबस्क्राईब करू शकता.